बहीण आल्याशिवाय दिवाळीचा आणि रक्षाबंधनचा सण नाही साजरा करायचा. 8 दिवसातून एक फोन करा ना माझ्या दादानो. अरे आई गेल्यावर बहीणच आई बनू शकते ना रे. आपलं पाठीवर जन्माला आलात ना तुम्ही, कसे विसरलात? 8 दिवसातून फक्त ताई तू बरी आहे का, काय पोट भरतं दादा त्यांचं. 50 बायकात बसून सांगते रे बहीण आपली, माझ्या भावाचा फोन आला होता. हे संपत्ती सगळं काही नाही. आईबाप गेल्यानंतर हक्काचा उमरा भावाचा असतो. एखाद्या वेळेला सासर रुसलं तर चालेल, पण माहेरातला भाऊ नका रुसू देऊ बहिणीनो. आणि तुम्हाला विनंती आहे, 8 दिवसातून एक फोन करायचा, ताई तू बरी आहे का. संपत्तीला माणसं किंमत देतात, नात्याला नाही. संपत्तीपेक्षा श्रेष्ठ रक्ताची नाती असतात, याची आठवण ठेवा दादानो. आज भावामध्ये किती मोठं वैर आहे. 25 वर्ष इतके एकत्र राहतात दोघं, दादा 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 दादा. 25 नंतर असा काय बिघाड होतो का दोघं एकत्र राहायलाच नको म्हणतात. विनंती करून चाललो आपल्याला पुणेकरांनो, जेवणाकरता तुमचा अख्खा जिल्हा बोलवा, जेवण करील, निघून जाईल. पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येईल ना, फक्त रक्ताचा भाऊच कामात येईल, याची आठवण ठेवा. हीच नाती कामाला येतात. बहिणीनो, हा भाऊ तुम्हाला विनंती करून चाललाय. कुणी काही सांगू द्या, तुमचे भाऊ आठवतील तुम्हाला. आज रडाल तुम्ही, सगळ्या रडाल. बहीण काय असते ते सांगायचंय मला. 1,00,000-2 लाखाकरता आणि गुंठा 2 गुंठे जागे करता भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून कायमचा भाऊ नाही तोडायचा. नका तोडू बहिणीनो. विसरलात का तुम्ही? अरे काहीच्या उदरातून जन्माला आलात ना. तुम्ही शाळेत जायच्या लहान होत्या. चॉकलेट जर भेटलं तर तुम्ही एकटीनं कधीच खाल्लं नाही. चॉकलेट हातात पडलं का घरी लहाना भाऊ रोज भांडण करणारा तो डोळ्यासमोर येणार. तुम्ही चॉकलेट घरी घेऊन जाणार, दाताने 2 भाग करणार, एक मोठा आणि एक लहाना. मोठा भाग लहान्या भावाला आणि लहाना भाग खाणाऱ्या तुम्ही बहिणी होत्या ना. कुठे गेल्या आज या बहिणी? या बहिणींची गरज आहे. मग ते बाबा, आपल्या सप्तशृंगीच्या गडावर पायऱ्याने आपण जातो, एक जागेवर टन आहे बघा. तिथं एक मुलगी, असा पाठीला बांधलेला एक मुलगा आहे. 8-9 वर्षाची मुलगी, 4-1 वर्षाचा मुलगा असेल पाठीला बांधलेला. तिला दम लागायचा. मी थोडा कवळ्या अंतकरणाचा माणूस आहे. तिला म्हणलं, हे बाळ तुला बोजा झाला राव त्याचा, मी घेतो. तिनं माझ्याकडे रागा पाहिलं. तिला वाटलं हा ओळखीचा आणि पाळखीचा, आणि ह्याच्याकडं कसं द्यायचं. वरती जागेवर टन आहे, तिथं गेली. तिला बसायचं होतं पण तो लोंबलेला, बसता येईना. काय केलं त्या पोरीनं? ऐका ना, त्या पोरीनं, बहीण काय असते ते सांगतोय, खाली वागते आणि असं एका हातानं पायरी चढायला लागली. हाताने राहलं, डोळ्यात अश्रू आले टचकन माझ्या. तिला म्हणलं, हे बाळ तुला खरंच बोजा झाला राव त्याचा, देती का? मी नाशिकचा आहे, वरती गेलं का तुझ्याकडे देऊन टाकीन. त्या पोरीनं दिलेलं उत्तर मरेपर्यंत नाही विसरणार. त्या पोरीनं मला सांगितलं, महाराज तुमचं 2दा ऐकलं का त्याचा बोजा झाला असेल, त्याचा बोजा झाला असेल. कसा बोजा होईल महाराज, तो माझा सक्का भाऊ आहे. आपल्या लक्षात आलं की नाही कुणास ठाऊक. घरी आलो आणि त्याच दिवशी डायरीत एक वाक्य लिहून ठेवलं, भाऊ किती वजनाचा असू द्या, बहिणीला भावाचा बोजा कधीच होत नसतो, कधीच होत नसतो. आणि तुम्हाला एक विनंती भावानो, बहीण आल्याशिवाय दिवाळीचा आणि रक्षाबंधनचा सण नाही साजरा करायचा. 8 दिवसातून एक फोन करा ना माझ्या दादानो. अरे आई गेल्यावर बहीणच आई बनू शकते ना रे. आपलं पाठीवर जन्माला आलात ना तुम्ही, कसे विसरलात? 8 दिवसातून फक्त ताई तू बरी आहे का, काय पोट भरतं दादा त्यांचं. 50 बायकात बसून सांगते रे बहीण आपली, माझ्या भावाचा फोन आला होता. हे संपत्ती सगळं काही नाही. आईबाप गेल्यानंतर हक्काचा उमरा भावाचा असतो. एखाद्या वेळेला सासर रुसलं तर चालेल, पण माहेरातला भाऊ नका रुसू देऊ बहिणीनो. आणि तुम्हाला विनंती आहे, 8 दिवसातून एक फोन करायचा, ताई तू बरी आहे का. बस एवढंच म्हणा राव, लई पोट भरतं. शब्दाचा आधार द्या तिला फक्त. तुमच्या शब्दाच्या आधाराची गरज आहे. आणि आपण त्याच मातीत, ज्या मातीमध्ये बहिणीनं मांडे भाजण्याकरता खापर मिळालं नाही म्हणून रडणाऱ्या चिमुरड्या माझ्या मुक्ताबाईला ज्ञानादादांनी विचारावं, खापर मिळालं नाही म्हणून रडते. अगं जिचा दादा ज्ञानेश्वर आहे तिला रडायचं काय कारण आहे. नुसते बोलले नाही माऊली, वनव्यासारखे वाकले, योगाच्या सामर्थ्यानं लाल बुंद पाठ केली आणि सांगतात, केलाय पाठीचा तवा, टाक पाठीवरती मांडा.
मायबाप बहिणी करता पाठीचा तवा करणारा भाऊ याच मातीत जन्माला आलेला होता, याची आठवण ठेवा. नाही टाकायचं. मी निघालोय त्याच्यातून. बहिणीनो, बहीण मोठ्या घरात आहे माझी, मी नाव नाही सांगत, कोपरगावला, तुम्ही ओळखता सगळे. माझ्या ॲक्सिडेंटचाच काळ होता. 21 लाख रुपये डोक्यावर कर्ज झालं होतं. एक अक्षर खोटं नाही सांगणार. दिवाळीचा सण जवळ आला आणि बहीण फोन करते, ए राजा मला घ्यायला येतो ना? डोळ्यात अश्रू आले. खरं सांगू ताई, भाड्यालाच पैसे नाही येण्याकरता फोनवर रडाव बहिणीनं माझ्या. आणि काय सांगावं, फक्त माझ्यापर्यंत पोहोच, फक्त माझ्यापर्यंत पोहोच. पण तू जर आला नाही ना तर इथलची लोक म्हणतील हिच्या भावाचा प्रपंच फाटका आहे, मरून पाणी होईल राजा माझं. उसने पैसे घेतले 500 रुपये. आजही तो दूध डेअरीवाला आहे. बहिणीला घ्यायला कोपरगावला गेलो. ज्या वेळेला बहीण येते माझ्या घरातली परिस्थिती पाहते, सगळे डबे रिकामे खडखड करत होते. लोकांच्या घरावर लाइटिंग पडल्या होत्या. माझ्या घरात देवा पुढे दिवा लावायला तेल नव्हतं बहिणीनं. लोकांचे लेकरं गुलाबजांबू खात होते, माझे लहान लहान लेकरं पाहत होते. ही अवस्था बहीण पाहते, गळा धरून रडते माझा. आणि काय सांगते माहिती का, ए राजा, एका आईच्या उदरात जन्माला आलो आपण, पाठीवर जन्माला आले मी. तुझी लहान लहान लेकरं आहे, तुझा प्रपंच रस्त्यावर नाही येऊ देणार. ही श्रीमंत बहीण तुझ्या पाठीशी कशाला काळजी करतो. 11,000 रुपये द्यावे आणि सांगावं, माझ्या डोळ्यासमोर एकदा तुझ्या लेकरांची दिवाळी कर. बहिणीच्या पैशावर दिवाळी करणारा हा भाऊ तुमच्या पुढं उभा आहे आज. ज्या दिवशी बहीण जाण्याकरता निघाली, हलकी साडी घेतली होती 500 रुपयाची. बहिणीनं खाली दाबली, वरून तिच्या साड्या. मला नाही कळालं का असं केलं. ज्या वेळेला तिच्या बंगल्यात प्रवेश करत होती, मी पाठोपाठ चाललो होतो. 11,000ची पैठणी तिच्याच पैशाची विकत घेतली होती, तिथंच नेसली होती येवल्याला. मला नव्हतं कळालं का असं केलं. पण बंगल्यात प्रवेश करता क्षणी आमची आत्या पुढून यावी आणि बहिणीनं पैठणीचा पदर धरावा आणि सांगावा, आत्या माझ्या भावानं घेतली बरं का. टचकन डोळ्यात अश्रू आले दादा. अरे आपल्या नावाच्या पाठीमागं आपल्या भावाचं नाव शाबूत ठेवते, तिला बहीण म्हणा दादा, ती बहीण असते. विनंती करून चाललो आपल्याला, बस या कीर्तनातून एका जरी बहीण भावाचं भांडण मिटलं ना तर सार होईल गड्या, माझ्या कीर्तनाचा सार होईल. काही नाही, तुमचं रक्त आहे ना. जर बोलत नसाल ना माझ्या दादानं, तुम्ही माघार घ्या ना. अरे ती आपल्या आईच्या ठिकाणी आहे ना बहीण आपली. सकाळी फोन करा, ताई जे झालं असेल मागचं सोडून दे, पण रात्री कीर्तनात ऐकलं आम्ही, संपत्ती नाही रक्ताचं नातं श्रेष्ठ असतं, म्हणून मागचा विषय टाकून द्यायचा आणि नवीन आता सुरुवात करायची गड्या. नाहीतर तुम्ही फोन करा ना बहिणीनो, तुमचं रक्त आहे तुम्हाला माफ करेल. म्हणून उद्या जर कुणी बोलत नसतील त्यांनी होऊन फोन करायचा. बहीण भावाचं नातं टिकवा दादा, याची गरज आहे. संपत्ती सगळं काही नाही. म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करून, भगवान दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञान विठोबा रखुमाई, विठोबा